आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 8। तर सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहून घ्यायचा या ठिकाणी। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये जा, त्यानंतर आपल्याला याच्यातनी पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला इथून सोडवायचं आहे, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, एमएस वर्ड मध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे। तर याचे योग्य स्टेप्स कोणती असणार आहे? इन्सर्ट टॅब, टेबल आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करावं लागेल। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। इन्सर्ट केलेल्या शेप मधून तुम्ही कलर रिमूव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला डॅश डॅशवर क्लिक करणे गरजेचं आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर नो फिलवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डॅश डॅश फिल हा एक शेप फिल आहे जो क्रमाक्रमाने शेपच्या सरफेसच्या आरपार एका कलर मधून दुसऱ्या कलर मध्ये बदलतो म्हणत आहे। तर त्याला आपण ग्रेडियंट कलर म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही टेक्स्ट बॉक्स कुठून इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर शेप ट्रान्सपरंट करण्यासाठीच्या पायऱ्या सांगा म्हणत आहेत। तर त्याच्या योग्य पायऱ्या कोणत्या असणार आहे? तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट मध्ये जावं लागेल, शेप फिल वर जावं लागेल आणि त्यानंतर नो फिल हा ऑप्शन त्यामध्ये निवडावा लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं इरा यामधलं पहिलं नॉलेज चेक आपलं सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी इथं दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेक वर इथे क्लिक करा। त्यानंतर इथे स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे। तर तो प्रश्न पहा, एमएस वर्ड मध्ये ड्रॉ टॅब ऍक्टिव्हेट करण्यासाठीच्या स्टेपचा योग्य संच ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर स्कोर्स इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक नंबर 3 मध्ये जायचं आहे आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर हे असणार आहे आपलं नॉलेज नंबर 3। तर बघा 3 मध्ये आपल्याला 9 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमची बॅकग्राऊंड इन्हान्स करण्यासाठी तुम्हाला फिल इफेक्ट्स ऑप्शन कुठे आढळेल म्हणत आहेत। तर ते डिझाईन टॅब पेज कलर मध्ये असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। बॅकग्राऊंड कलर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिझाईन टॅब मध्ये डॅश डॅशवर क्लिक करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर कोणत्या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करावं लागेल? तर याचं उत्तर पेज कलर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डॉक्युमेंट दिसायला आकर्षक बनवण्यासाठी डॅश डॅश ऑप्शन वापरून तुम्ही बॅकग्राऊंड कलर ऍड करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे ऍड करू शकतो आपण? तर पेज कलरवर क्लिक करून ते ऍड करू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डिझाईन टॅब मधील पेज कलर बटनने तुम्ही काय करू शकता म्हणत आहे। तर त्यानं आपण काय करू शकतो? तर पेजचा कलर इन्हान्स करू शकतो। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंटच्या प्रत्येक पेजच्या एज भोवती डिझाईन करून इन्सर्ट करू इच्छित असाल तर तसे करण्याचा सोपा मार्ग काय असेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण डिझाईन टॅबवर जावं लागेल, पेज बॉर्डरवर जावं लागेल आणि बॉर्डर अँड शेडिंग विंडोवर क्लिक करावं लागेल। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। प्रत्येक पेजच्या वर आणि खाली लोगो इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणता ऑप्शन्स वापराल म्हणत आहे। तर त्यासाठी कोणता ऑप्शन आपल्याला वापरायला पाहिजे? तर याचं उत्तर हेडर आणि फुटर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पेज बॉर्डर करता तुम्ही डॅश डॅश विंडोच्या डॅश डॅश सेक्शन मध्ये डिझाईन सिलेक्ट करू शकता म्हणत आहे। तर कशातून करू शकता? तर स्टाईल मध्ये जाऊन बॉर्डर अँड शेडिंग मध्ये जाऊन आपण ते करू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, तुमच्या डॉक्युमेंट बॅकग्राऊंडला टेक्स्चर ऍड करण्याकरता तुम्हाला डॅश डॅश टॅब मधील पेज कलर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर क्लिक करावं लागेल। बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे। तर बॉर्डर साईज वाढवण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल? तर डिझाईन टॅबवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 3 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचा आहे। तर यामध्ये 2 प्रश्न आहे। तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते, म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करा म्हणत आहे।
डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर इथे पेज बॉर्डरवर जायचं आहे. त्यानंतर इथून बॉक्स बॉर्डर घ्या आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ऍड करायचा असतो तेव्हा टेबल्स हा अतिशय चांगला आहे. 5 कॉलम्स व 2 रोज असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहेत. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवरचा टेबल्सवर जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. त्यानंतर नंबर ऑफ कॉलमची संख्या सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर नंबर ऑफ रोची संख्या सिलेक्शन करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचे आहे. सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा. आपल्या डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स योग्य आहे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅब हेडर आणि फुटरवर जावं लागेल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. करेक्ट आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. तुमच्या लेटर हेड मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेज मधून योग्य पर्याय निवडा म्हणत आहेत. तर टेक्स्ट बॉक्स ऍड करण्यासाठी ऑप्शन डी हा त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन डी हे क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅशडॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे. तर बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जाऊन करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीच्या बरोबर स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर बरोबर स्टेप्स कोणते असणार आहे. तर सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग आणि सिलेक्ट द कलर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. टेबल करिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडाल म्हणत आहे. तर त्यासाठी आपण डिझाईन टॅब निवडायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर इथे आपण स्कोर्स डिटेल्स वर जाऊन आपण आपला स्कोर्स पाहू शकतो. तर पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड टू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एक सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जा आणि त्यातला पहिला सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून. नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि कव्हर पेज इन्सर्ट करा. नंतर कव्हर पेज ड्रॉप डाऊन मेनू ओपन करा आणि मोशन कव्हर पेज सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे आणि त्यातून आपल्याला MS वर्ड ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे इथून अशा प्रकारे, किंवा सर्च मधूनही ओपन केलं तरी चालेल. त्यानंतर याच्यातनी ब्लॅक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. तर ब्लँक डॉक्युमेंट घेतलं. कव्हर पेज देण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. कव्हर पेजच्या डाऊन ॲरोवर इथे क्लिक करा आणि याच्यावर आपल्याला थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला मोशन नावाचं कव्हर पेज याच्यातून इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्वेशन ऍड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ऍड करा. इन्सर्ट टॅब सिम्बॉल ग्रुप पर्याय वापरा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे. इन्सर्ट वर जायचं आहे. इक्वेशन वर क्लिक करा आणि एरिया ऑफ सर्कल वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ऍड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर थीम ऑप्शनवर क्लिक करा आणि ऑफिस थीम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे. डिझाईन टॅबवर जायचं आहे. थीम्सवर जा आणि ज्यातून ऑफिस नावाची थीम्स यातून आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर फॉन्टवर क्लिक करा आणि एरियल फॉन्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर डिझाईन टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इथे फॉन्टवर जा. फॉन्टवर गेल्यानंतर आपल्याला एरियल फॉन्ट याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड टू टेबल सेलचे 5ही प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, मित्र ईमेल अकाउंट बनवतोय, कोणती माहिती अनिवार्य आहे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणती माहिती द्यायची आहे, ईमेल आयडी आणि पासवर्ड. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. सौरभ एका वेबसाईटवर जातो जी त्याचे नाव आणि पत्ता लक्षात ठेवते, काय कारण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर कुकीज आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. एका वेबसाईटचा शेवट .gov असा आहे, तर ती साईट कशाची संबंधित असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर सरकारी आहे. शाळेने वेबसाईट तयार केली आहे, इतर लोकांनी ती पाहण्यासाठी काय करावे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला ISP द्वारे होस्ट करावी लागेल. तुम्ही 2 वेबसाईट पाहता, एक .edu आणि दुसरी .com ने संपते. तर यातून काय समजते म्हणत आहे. तर एक शैक्षणिक आणि दुसरी व्यापारी आहे असं समजते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. अनोळखी ईमेल अटॅचमेंट ओपन करताना व्हायरस अलर्ट आला तर प्रथम काय करायला पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर पाठवणारा ओळखीचा आहे किंवा नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही गुगलवर स्टुडंट्स हेल्दी फूड शोधता, एक लिंक जाहिरात आहे तर दुसरी शाळेची ब्लॉगची लिंक, तर कोणती निवडाल म्हणत आहे. तर कोणती निवडायला पाहिजे, दुसरी, कारण ती विश्वासार्ह आणि संबंधित आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही एक गेम डाउनलोड करता आणि ब्राउझरमध्ये अज्ञात पेज उघडते, याचे काय झाले असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, मालवेअर आले हे त्याचं उत्तर आहे. शाळेची वेबसाईट खूप हळूहळू लोड होत आहे पण इतर वेबसाईट चालतात, काय कारण असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर, शाळेची सर्व्हर बिझी किंवा स्लो आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर healthips.blog आणि aims.gov.in अशी 2 वेबसाईट आहे. आरोग्य माहितीसाठी विश्वास कोणावर ठेवाल म्हणत आहे. तर याचं उत्तर .gov, कारण ती अधिकृत आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 8 कंप्लीट सोडवायचं आहे.